नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्सचे वॅकंट सीट्स हे रिलीज झालेलं आहे. कशा पद्धतीने चेक करायचं आहे तुम्हाला, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि नॉर्मली वॅकंट सीट्स कधीपर्यंत रिलीज होणार आहे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगेन. कशा पद्धतीने चेक करायचं आहे, की कोणत्या कॉलेजला किती सीट्स पेंडिंग आहेत, जेणेकरून कॅप राउंड 2 ला आपल्याला चांगल्या पद्धतीने कॉलेज अलॉटमेंट होतील. अशा पद्धतीने चेक करायचं ती इन्फॉर्मेशन सांगतो आणि त्यानंतर मग कॅप राउंड 2 कधी चालू होणार आहे त्याची पण एक छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर LLB 5 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर नॉर्मली जर आपण ड्रॉप डाउनला गेलो सो 3042 एवढ्या स्टुडंटनी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत. त्यामधले जर बघितले तर 10,000 नियर बाय स्टुडंटनी कॉलेजचे प्रेफरन्स दिले होते. सो रिमेनिंग जे काही 10,000 असतील किंवा 15,000 या विद्यार्थ्यांनी समजा आहेत, ते विद्यार्थी समजा कॉलेजचे प्रेफरन्स या विद्यार्थ्यांनी फिलअप केलेले आहे. त्यामध्ये 3042 यामध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत विद्यार्थ्यांना. रिमेनिंग जे आहेत त्यांना कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. सो यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे, की व्हॅकंटची सीट जे काही व्हॅकंट आहेत कॉलेजेसमध्ये, ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे, याची माहिती तुम्हाला यामध्ये देत आहे मी. टोटल जर आपण बघितलं 157 अप्रूव्ह कॉलेजेस यामध्ये झालेले आहेत आणि यामध्ये काही नवीन कॉलेजेस सुद्धा ॲड झालेले आहेत. ओके. सो काही व्हॅकंट सीट्स असणारच आहेत. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. जसं की आपण विंडो ओपन केल्याच्या नंतर यामध्ये चेक अलॉटमेंट व्हॅकन्सी यावरती तुम्हाला कर्सरनी क्लिक करायचं आहे आणि व्हॅकन्सी रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कोणती युनिव्हर्सिटी पाहिजे, समजा सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पाहिजे आणि त्यानंतर समजा तुम्हाला कोणता कॉलेज पाहिजे, आय-एल-एस पाहिजे, मग गव्हर्नमेंट ब्रांचच्या किती व्हॅकन्सी दाखवतायत. सो याच्यामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्र स्टेट ओपन जनरल कॅन्डिडेटचं 35 यामध्ये महाराष्ट्रासाठी दाखवत आहेत, की एवढ्या व्हॅकन्सी पेंडिंग आहेत. फिमेलसाठी 11 आहेत. त्यानंतर ओ-एम-एससाठी 12 आहेत. एन-आर-आयसाठी 12 आहेत. एस-सी आहे, एस-टी आहे, डी-टी-व्ही-जे आहे. एन-टी-बीसाठी सध्या इकडे कोणतीही व्हॅकन्सी नाहीये. एन-टी-सीसाठी फिमेलसाठी व्हॅकन्सी आहे. एन-टी-डीसाठी जनरल कॅटेगरीसाठी 3 यामध्ये व्हॅकन्सी आहेत. आता जनरलचा कट ऑफ जर फिमेल जनरलचा कट ऑफ जर मोडत असेल, तर डेफिनेटली ही कॅटेगरीचं त्यांना फायदा होऊन जाईल त्या विद्यार्थ्यांना. ओ-बी-सीमध्ये सुद्धा व्हॅकन्सी आहेत. एस-सी-बी-सीमध्ये 4 आहेत. ई-डब्ल्यू-एसमध्ये 8 आहेत. फिमेलमध्ये 1 आहे. सो जनरलच्या कॅटेगरीचा कट ऑफ जर फिमेल जर घेत असेल, म्हणजे त्यामध्ये एक्स्ट्रा मार्क्स जर त्यांना असतील पर्सेंटाइल, तर डेफिनेटली जनरलची सीट ही फिमेलला अलॉट होऊ शकते. सो अशा पद्धतीने नॉर्मली तुम्हाला चेक करायचं आहे. कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते तुम्हाला यामध्ये सांगत आहे मी. आणि त्यानंतर जर बघितलं आपण अनदर युनिव्हर्सिटीचा समजा चेक करायचा आहे, समजा मुंबई युनिव्हर्सिटीचा. सो त्याच्यामध्ये कोणताही कॉलेज तुम्हाला चेक करायचं आहे, जसं की गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे, गव्हर्नमेंट एडेड आहे कॉलेज. सो याच्यामध्ये जर आपण चेक केलं, तर याच्यामध्ये नाव डेट यामध्ये बघा तुम्हाला डेट दिली असते 11 ऑगस्ट 2025 9:37 म्हणजे मी मॉर्निंगला आता ही व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे याच्यामध्ये टायमिंग बघा 9:37चा दाखवत आहे. सो आफ्टर 5 पी-एम नंतर समजा काही कॉलेजेसने डेटा जर अपडेट केला नसेल, तर आफ्टर 5 पी-एमच्या नंतर परत एकदा आपल्याला चेक करावं लागेल आणि त्याच्यामध्ये हा जो डेटा व्हॅरी होतोय का, चेंजेस होतोय का, हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे. काल जर ॲडमिशन विद्यार्थ्यांचे झालेले असतील, तर मग काही त्यामध्ये पोर्टलला अपडेट करायला, सी-ई-टीच्या पोर्टलला अपडेट करायला कॉलेजेसला समजा टाईम लागत असेल, तर मग तुम्हाला आफ्टर 5 पी-एमच्या नंतर तुम्ही हे परत एकदा व्हॅकन्सी रिपोर्ट चेक करू शकता. त्यासाठी व्हिडिओ आता बनवलेले आहे. जेणेकरून तुम्ही स्वतः सुद्धा हे व्हॅकन्सी रिपोर्ट चेक करू शकता. याची जी लिंक असेल, ती लिंक तुम्हाला डायरेक्टली मी Telegram चॅनलला टाकून देईन. तुम्ही स्वतः चेक करू शकता मोबाईलमध्ये सुद्धा. तर ठीक आहे. ही लिंक फक्त पाठवेन, तर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या लिंकवर आणि नॉर्मली जे काही आहे ते तुम्ही सर्च त्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये तुमची युनिव्हर्सिटी टाका, कॉलेज टाका आणि
डिव्हिजन गव्हर्नमेंट अनएडेड हे करून शो वॅकन्सी यावरती क्लिक करा. तुम्हाला सर्व डिटेल यामध्ये या पद्धतीने दिसून जाईल. सो आफ्टर 5 पी-एम नंतर परत एकदा चेक करा. जसं की यामध्ये टाईमसुद्धा दिलेला आहे, की कॅप राउंड 2चं आपण बघत आहोत. शेड्यूल यामध्ये बघा डिस्प्ले वॅकन्सीज 11 ऑगस्ट म्हणजे हे आज पब्लिश झालेलं आहे. सो आफ्टर 5 पी-एम नंतर परत एकदा चेक करा, की यामध्ये कोणता डेटा चेंजेस झालेला आहे की नाही. जर डेटामध्ये काही चेंजेस नसेल, तर सेमच जे काही सीट्स आहेत त्या पेंडिंग आहेत. तर त्याच्यावरती तुमचं कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला होणार आहे 13 ऑगस्ट 2025 म्हणजेच परवा तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल, की काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केल्या असतील, काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट नाही झालेले आहे आणि काही विद्यार्थ्यांनी समजा जे काही बेटरमेंट करून पुढच्या राउंडला गेले असतील कॅप राउंड 2ला, सो त्यांना सुद्धा कॉलेज अलॉटमेंट होतील किंवा समजा सेम कॉलेज कॅप राउंड 1चा तोही तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतो. ठीक आहे. त्याची जी ॲडमिशनची डेट आहे 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2025. ओके. सो अशा पद्धतीने कॅप राउंड 2चं तुम्हाला यामध्ये प्रोसेस समजली असेल. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल, असे विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यांचा पार्शियली व्हेरिफाय असेल, असे विद्यार्थी जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे असतील, ते तुम्ही 23 ऑगस्टच्या दरम्यान अगोदर तुम्ही करू शकता. ओके. सो 23 ऑगस्ट हे तुम्हाला डेट दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही करू शकता. रजिस्ट्रेशन करायचं असेल नवीन, तर रजिस्ट्रेशन करू शकता. डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल, तर डॉक्युमेंट अपलोड करू शकता. जे विद्यार्थी कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये ऑलरेडी पार्टिसिपेट करत आहेत, त्या विद्यार्थ्यांना काही करायचं नाहीये. त्यांना फक्त हे बघायचं आहे कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे की नाही. पण जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्याने रजिस्ट्रेशनच केलं नसेल, असे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आता करू शकता. डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे, अपलोड करू शकता. जे काही नेसेसरी चेंजेस करायचे आहे, तुम्ही तेही करू शकता. त्याची व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती पडल्या असतील. व्हॅकन्सीज कशा पद्धतीने चेक करायचं आहे, ते सुद्धा यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ पुढे शेअर करा. जेणेकरून त्यांनाही सुद्धा इन्फॉर्मेशन भेटून जाईल आणि आपली जे काही इन्फॉर्मेशन आपण देतो, ते सर्वांना हेल्पफुल होणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यांना कोणत्याही ॲडमिशनसाठी जाताना कोणतेही प्रॉब्लेम्स होणार नाही आहेत. ओके. थँक सो मच.